नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे छत्रपती एज्युकेशन पॉईंट। परत आपण आज 2024 मधील करंट अफेअरच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा। पहिला मुद्दा आहे मित्रांनो, पुष्कर जत्रा किंवा उंटांची जत्रा। आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, उंट म्हणजे कुठं असं राजस्थानमध्ये जास्त करून, कारण की उंट हा प्राणी रेगिस्तान बरोबर वाळवंटात जास्त कामात पडतो ना, त्याच्यामुळे वाळवंट कुठं आहे? राजस्थानमध्ये। आपल्या इथं थारचे वाळवंट, थारचे महावाळवंट आपल्या राजस्थान राज्यात आहे, जे की भारतातलं सर्वात मोठं राज्य आहे बरोबर। आणि जे उंट असतात ना, त्यांना वाळवंटाचं जहाज किंवा राजस्थानचे जहाज म्हणूनही ओळखलं जातात। तर पुष्कर जत्रा किंवा उंटांची जत्रा, ठीक आहे, ही जत्रा राजस्थानच्या अजमेरमध्ये आयोजित केली जाते, पुष्करमध्ये। आणि आता ही जत्रा तर माहिती पडली, पुष्कर आहे किंवा उंटांची जत्रा आहे, जे की राजस्थानच्या अजमेरमध्ये होत असते, ठीक आहे। परंतु आणखी थोडी माहिती म्हणजे तिथंच पुष्कर सरोवरसुद्धा आहे मित्रांनो। त्याबरोबर पुष्कर येथे ब्रह्माचे एकमात्र मंदिर आहे मित्रांनो। या जत्रेत उंट, घोडे आदी प्राण्यांची विक्रीसुद्धा केली जाते। लक्षात ठेवा, पुष्कर जत्रा कुठं आहे? तर राजस्थानमध्ये। आता राजस्थानची थोडी नॉर्मल माहिती घेतली मित्रांनो आपण, तर राजस्थानचे CM आहेत भजनलाल शर्मा, म्हणजे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा। राजधानी आहे जयपूर। विधानसभेच्या सीट आहेत 200, ठीक आहे, लक्षात ठेवा जे काही सांगितलं मी। त्यानंतर पुढे CISF पहिली महिला बटालियन, ठीक आहे। गृहमंत्रालयाने CISF तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, 1969 मध्ये रांची इथं एक औद्योगिक म्हणजेच फॅक्टरीवर हल्ला झाला होता दहशतवाद्यांचा। त्यावेळेस त्या घटनेनंतर CISF म्हणजे काय, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स स्थापन करण्यात आली होती, ठीक आहे। तर गृहमंत्रालयाने CISFच्या पहिल्या महिला बटालियनला मान्यता दिली। यामध्ये एकूण 1025 महिलांचा समावेश आहे मित्रांनो। CISF आत्ताच सांगितलं, जे भारत सरकारच्या औद्योगिक कंपन्या आहेत, महारत्न कंपन्या, मिनीरत्न कंपन्या, विमानतळे, या ठिकाणी हे संरक्षणाचं काम करते मित्रांनो। फोर्स अत्यंत महत्त्वाची फोर्स 1969 मध्ये स्थापना झाली आणि वर्तमान प्रमुख याचे RS भट्टी आहेत मित्रांनो। पुढील मुद्दा, हाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, बुकर पुरस्कार 2024 मित्रांनो। लक्षात ठेवा, बुकर प्राईज म्हणजेच बुकर पुरस्कार आणि इंटरनॅशनल बुकर पुरस्कार हे दोन्हीही वेगळे आहेत, म्हणून तुमचं कन्फ्युजन होऊ शकते त्याच्यामध्ये। आपण दोन्ही मुद्दे व्यवस्थित पाहून घेऊ। बुकर पुरस्कार 2024 ब्रिटिश लेखक सामंथा हार्वे यांना त्यांच्या ऑर्बिटल पुस्तकासाठी देण्यात आला। बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? सामंथा हार्वे, आणि त्यांचं पुस्तक कोणतं आहे? ऑर्बिटल। म्हणजे जो बुकर पुरस्कार आहे हा साहित्याच्या क्षेत्रात दिला जातो, ठीक आहे, आणि इंटरनॅशनल बुकर पुरस्कार हा सुद्धा साहित्याच्या क्षेत्रात दिला जातो। बुकर पुरस्कार सामंथा हार्वे ऑर्बिटल पुस्तकासाठी, आणि कोणत्या देशाचे आहेत? ब्रिटिश लेखक आहेत मित्रांनो। त्यानंतर ऑर्बिटल या पुस्तकात 6 अंतरिक्ष यात्रींची कहाणी आहेत। म्हणजे काय, हे पुस्तक जे आहे ना मित्रांनो, एक तर अंतरिक्ष विज्ञान, त्यानंतर राजनीती, या सर्व बाबतीत चर्चा केलेली आहे या पुस्तकाने, ठीक आहे। बुकर पुरस्काराची सुरुवात 1969 मध्ये झाली होती, ठीक आहे। कधी झाली होती? 1969 मध्ये। आता ही महत्त्वाची नोट आहे मित्रांनो तुमच्यासाठी। आता बुकर प्राईज कोणाला मिळाला? सामंथा हार्वे, ज्या की ब्रिटिश लेखक आहेत, आणि ऑर्बिटर पुस्तकासाठी ऑर्बिटल। नोट काय मित्रांनो, बुकर पुरस्कार इंटरनॅशनल बुकर पुरस्कार दोन्ही वेगळे आहेत। इंटरनॅशनल बुकर पुरस्कार 2024 जर्मन लेखक जेनी अर्पनबेक यांना त्यांच्या कैरोस पुस्तकासाठी देण्यात आला। कुठल्या आहेत? जर्मनच्या आहेत। 2024 मध्ये जेनी अर्पनबेक, ठीक आहे,
याचा अनुवाद मायकल हॉफमॅनने केला होता मित्रांनो. कोणतं पुस्तक आहे? कायरोस. इंटरनॅशनल बुकर पुरस्काराची सुरुवात 2005 झाली होती मित्रांनो. आणि बुकर पुरस्काराची सुरुवात 1969 झाली होती. दोन्हीही महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. एक बुकर प्राईज मिळाला ब्रिटिश लेखक सामंता हार्वे ऑर्बिटल पुस्तकासाठी 2024 आणि इंटरनॅशनल बुकर पुरस्कार मिळाला जर्मन लेखक जेनी अर्पनबेक यांच्या कैरोस पुस्तकासाठी. पुढील मुद्दा, एम्स दरभंगा येथे बिहारमधील दुसरं एम्स उघडण्यात येणार आहे. दरभंगा. ठीक आहे. नाव ऐकलं असेल तुम्ही हिस्ट्रीमध्ये. दरभंग्याच्या महाराजांनी काँग्रेसच्या अधिवेशनासाठी जागा मिळवून दिली होती. ठीक आहे. एम्स म्हणजे काय? ऑल इंडिया म्हणजे मेडिकल सायन्स आहे ती. ठीक आहे. मेडिकल सायन्स हॉस्पिटलसारखं आहे मित्रांनो. बिहारच्या दरभंगामध्ये बिहार राज्यातील दुसरा आणि एकूण भारतातील 23वा एम्स स्थापन केला जाईल. बिहारचा पहिला एम्स पटना येथे आहे. आता बिहारचं नॉर्मल जर गोष्ट केली आपण तर मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. ठीक आहे. नितीश कुमार आणि बिहार राज्याची राजधानी पटना आहे. लक्षात ठेवा, जे की गंगा नदीकाठी आहे. पुढील मुद्दा, नॅशनल MSME क्लस्टर प्रोग्राम. नॅशनल MSME क्लस्टर प्रोग्राम काय आहे मित्रांनो पाहून घेऊ आपण. भारताच्या वित्त मंत्रालयाने वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रोग्रामची सुरुवात MSME क्षेत्राला चालना देण्यासाठी केली. आता पहिल्यांदा तुम्हाला MSME क्षेत्र समजलं पाहिजे. MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. लघु म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम उद्यम मंत्रालय. ठीक आहे. म्हणजे मध्यम उद्योग, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग. ठीक आहे. यांना प्रेरित करण्यासाठी नॅशनल MSME क्लस्टर प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून. हा प्रोग्राम भारत सरकारचे वित्त मंत्रालय व सिडबी यांचा संयुक्त आहे. सिडबी काय आता तर स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे सिडबी 1990 स्थापन झाली होती. मुख्यालय आहे लखनौ येथे. ठीक आहे. सिडबी आणि वित्त मंत्रालय मिळून नॅशनल MSME क्लस्टर प्रोग्राम सुरू केलेला आहे त्यांनी. 2026-27 पर्यंत MSME क्षेत्राचा 7 लाख करोडपर्यंत विकास करण्याचे लक्ष्य आहे मित्रांनो या प्रोग्रामच्या माध्यमातून वित्त मंत्रालयाचं. पुढील मुद्दा, 66वा अखिल भारतीय कालिदास समारोह. आता कालिदास कुठले होते तर मध्य प्रदेशचे. मध्य प्रदेशमध्ये म्हणजे जे उज्जैन आहे तिथं त्यांचा निवास होता. 66वा मित्रांनो कालिदास समारोह. 66व्या कालिदास समारोहाचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मध्य प्रदेशमध्ये केले. ठीक आहे. कुठं भरतो? मध्य प्रदेश. कालिदास संस्कृतचे फार मोठे विद्वान होते जे चंद्रगुप्त विक्रमादित्यच्या दरबारात उज्जैनमध्ये राहत होते. कालिदास यांना भारताचे शेक्सपियर म्हणतात. हेही लक्षात ठेवजा मित्रांनो. नाम में क्या रखा है वाले. ठीक आहे. नाम में क्या रखा है किंवा नावात काय पडलं आहे शेक्सपियरचं वाक्य. त्यांची कालिदास यांची भारताचे शेक्सपियर कोण आहेत मग? कालिदास. यांची प्रसिद्ध पुस्तके कोणती आहे? अभिज्ञान शाकुंतलम, मेघदूतम, रघुवंशम. ठीक आहे. हे सर्व रघुवंशम म्हणजे श्रीराम यांच्यावर, मेघदूत, त्यानंतर अभिज्ञान शाकुंतलम. पुढील मुद्दा, विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024 IBSF म्हणजे काय? इंटरनॅशनल बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन. विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे आयोजन कतरची राजधानी दोहा येथे झाले. 2024 28व्यांदा खिताब भारतीय प्लेयर पंकज अडवाणी यांनी जिंकला. तर तुम्हाला सिंपल प्रश्न विचारला जाईल की पंकज अडवाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बिलियर्ड्स किंवा स्नूकर. त्यांनी विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024 जिंकली. 28 वेळा जिंकली त्यांनी म्हणजे. पुढील
मुद्दा, नवीन राम गुलाम. मॉरिशसचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत नवीन राम गुलाम. त्यांना म्हणजे त्यांनी प्रविंद जगन्नाथ यांची जागा घेतलेली आहे. मॉरिशस हा हिंदी महासागरातील एक देश आहे मित्रांनो, म्हणजे आशिया खंडातीलच, ज्याची राजधानी पोर्ट लुईस आहे. लक्षात ठेवजा. कोण झाले? नवीन राम गुलाम. हा एक मुद्दा पाहून घ्या मित्रांनो. सोनू सूद अपॉइंटेड ॲज ब्रँड ॲम्बॅसेडर फॉर थायलँड. ठीक आहे, थायलँडचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण झालेले आहेत? सोनू सूद. आता सोनू सूद यांच्याकडे लक्ष कसं काय वेधलं गेलं असेल मित्रांनो, तर कोविड-19मध्ये सोनू सूद यांनी अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे मित्रांनो. म्हणजे त्यांनी आर्थिक मदत दिली गरिबांना, अन्न वगैरे. ठीक आहे, त्याच्यामुळे थायलंड सरकारने पर्यटन वाढवण्यासाठी थायलंडमध्ये सोनू सूद यांची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि त्यांचं आत्मचरित्र माहिती आहे की तुम्हाला? सोनू सूद यांचं आय ॲम नॉट ए मसीहा. आय ॲम नॉट ए मसीहा म्हणजे मी मसीहा नाही. आणखी पुढील मुद्दा, विश्व मधुमेह दिवस, डायबिटीस दिवस. विश्व मधुमेह दिवस प्रत्येक वर्षी 1992 पासून 14 नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो. सोबतच मित्रांनो भारतात चिल्ड्रन्स डे म्हणजे बालक दिवस साजरा केला जातो 14 नोव्हेंबरला. आणि विश्व मधुमेह दिवस 1992 पासून 14 नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो. हा दिवस 1922मध्ये इन्शुलिनचा शोध घेणारे फ्रेडरिक बेंटिंग यांचा जन्मदिवस या निमित्ताने साजरा केला जातो. 1922मध्ये इन्शुलिनची शोध घेतला होता कोणी? फ्रेडरिक बेंटिंग यांनी. आता मुद्दा काय मित्रांनो, मधुमेह हा जो आजार आहे याच्यामध्ये जी पेनक्रियाज ग्रंथी असते आपली, ज्याच्यामधून इन्शुलिनचा स्त्राव होतो. ठीक आहे, ज्याच्यामुळे साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवलं जाते आपल्या बॉडीमध्ये. तर ते इन्शुलिन स्त्रावल्या जात नाही मधुमेह झाल्यानंतर. तर मग इन्शुलिनचा शोध घेतला कोणी? फ्रेडरिक बेंटिंग यांनी 1922मध्ये. ठीक आहे, म्हणून त्यांचा जन्मदिवस हा विश्व मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो 14 नोव्हेंबरला. 2024मध्ये विश्व मधुमेह दिवसाची थीम जी आहे ती पाहून घेऊ आपण. ब्रेकिंग बॅरियर्स ब्रिजिंग गॅप्स अशी आहे. ब्रेकिंग बॅरियर्स ब्रिजिंग गॅप्स. पुढील मुद्दा आहे हरिंदर सिंग सोडी. भारताचे प्रसिद्ध पोलो प्लेयर हरिंदर सिंग सोडी यांचे नुकतेच निधन झाले. हरिंदर सिंग सोडी, त्यांना बिली या नावाने ओळखले जायचे. बिली काय असते? तर पोलो जे स्टिक असते ना पोलोची, ज्याने बॉल मारतात त्याला बिली म्हणतात. आणि हरिंदर सिंग सोडी ज्यांचे नुकतेच निधन झाले, भारताचे प्रसिद्ध पोलो प्लेयर होते, त्यांना बिली या नावाने ओळखलं जात होतं मित्रांनो. तर या प्रकारे आपण इथं थांबणार आहोत. अशाच प्रकारे तुम्हाला 2024मधील सर्व महत्त्वपूर्ण घटना हळूहळू आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध होऊन जातील. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असले किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर कोणत्या घटकावर व्हिडिओ वगैरे पाहिजे असला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की या घटकावर तुम्ही व्हिडिओ बनवून, म्हणजे तुमच्या कामात येईल, परीक्षेसाठी आवश्यक असेल त्या घटकावर मी व्हिडिओ बनवून टाकून देईल. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या घटकावर व्हिडिओ बनवायचा.